मित्रांनो, माझं नाव आहे सागर कुवेसकर आणि सागर कोकणी मुलगा यूट्यूब चॅनलवर तुमचं भरपूर स्वागत आहे. तर श्रीदेव अंजनेश्वर कार्तिक उत्सवामधलं आज 5वा दिवस म्हणजे आपल्या श्रीदेव अंजनेश्वर देवाची आज यात्रा आणि त्याच निमित्तानं आपण यात्रेसाठी संध्याकाळवर चाललेले आहोत आणि यात्रा तर बघणार आहोत आणि हो पूर्णपणे आपण हो कार्यक्रम आज तुमका दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण धुपारती, मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा आणि त्याचबरोबर कीर्तनाचं थोडंफार कार्यक्रम तुमका दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण आपलो साक्षात श्री अंजनेश्वर देव सिंहासनावर बसून कीर्तनाचा कार्यक्रम जो ऐकलो जाता. तर नक्कीच थोडं मोठं व्हिडिओ होईल, तर सुंदर असं व्हिडिओ होणारा. तर नक्कीच व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडलो तर लाईक करा आणि सागर कोकणी मुलगा यूट्यूब चॅनल का सबस्क्राईब करा. तर आता सरळ जाऊया श्रीदेव अंजनेश्वर मंदिरामध्ये. ससा, कुत्रा, मांजर, मासा, कोंबडा, बदक, पांडा, जोकर, पक्ष्या, उशी, आड याशिवाय
भाविक भक्त, देवाचे सेवेकरी, मानकरी, खोत मंडळी, उत्सवाचा शेवटचा दिवस, सगळ्या लोकांचे आभार व्यक्त करण्याचा दिवस, ज्याने ज्याने इथे सेवा आपली केली त्या सगळ्यांचे आभार थोड्या शब्दात, अल्प शब्दात व्यक्त करण्याचा दिवस. आणि त्यामुळे आज शेवटचा महत्वाचा गोड दिवस. मित्रो, आपण 4 दिवस हा उत्सव व्यवस्थित आनंदात उत्साहात पार पडला. त्यामुळे तुम्हाला सगळ्या लोकांचे मी आभार व्यक्त करतो की हा उत्सव चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी आपण सहकार्य केलं. त्यामुळे आपल्या सगळ्या भक्तवर्गाचे मी आभार व्यक्त करतो. आभार इथल्या सगळ्या सेवेकरी मंडळींचे, मानकरी मंडळींचे. हा उत्सव माझ्या 2 दिवसाच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा तिथे उणीव न करता, कोणती त्रुटी न ठेवता हा उत्सव पार पडला. त्यामुळे 2 दिवसाच्या अनुपस्थितीमध्ये ज्यांनी हा उत्सव चांगला करण्यासाठी, सुयोग्य करण्यासाठी, नीट करण्यासाठी प्रयत्न केले त्या सगळ्यांचे आभार. कारण या देवाचं दास्तांचं मी देऊ शकलो नव्हतो या वर्षी. आमच्या राजाभाऊ लिंगायतने दिलं, नरेश कांबळेने ते काढून दिलं आणि अशा पद्धतीने पहिले 2 दिवस हा उत्सव माझ्या विना, मी नसताना, माझ्या अनुपस्थितीमध्ये, माझ्या पाठीमागे हा उत्सव साजरा झाला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा झाला. त्यामुळे त्या लोकांचे सगळ्यांचे आभार. हा सभागृह बांधताना, ते भक्तधाम बांधताना आमची विमल काही जनावडे असेल, रायकरबाई असतील, राणी असतील, अशा अनेक स्त्रियांनी वाळूची, खडीची ओझी नेमून ते भक्तधाम बांधलेलं आहे. अनेक सुतार मंडळी, 2-3 सुतार मंडळी, आमचे नरेश कांबळे त्याच्यावर नजर ठेवून होते. त्यांच्या निगराणीत ते झालं. भक्तधाम होत असताना सगळी रेती, खडी अशी डोक्याने वाहून द्यावी लागली. त्या सगळ्यांचे मला इथे आभार व्यक्त करायचे होते. तांब्या घेऊन, एक तांब्या आणि फुलपात्र असं देऊन करायचे होते, पण शक्य झालं नाही. कारण आज पावसाचा दिवस झाला. पण त्यालाही वाटलं की या उत्सवामध्ये आपणही हौस करावी. त्यामुळे तो आम्ही कार्यक्रम रद्द केला. पण नंतर त्या 30-35 लोकांना एक तांब्या आणि भांड की जे आयुष्यभर त्यांनी पाणी पित राहावं, अगदी आयुष्याच्या अखेरीपर्यंत अंजनेश्वरच्या तांब्या भांड्याने आपण पाणी प्यावं, असं एक छोटंसं बक्षीस त्या सगळ्या लोकांना द्यायचं होतं. पण आजच्या अवधीमुळे मी ते दिलं नाही आणि ते वेळ जाईल. त्या सगळ्या लोकांचे आभार त्या सागर कुवेसकरचे की ज्यांनी YouTube आपलं वापरून हा उत्सव अनेक लोकांपर्यंत पोहोचवला. मला आज अमेरिकेचा फोन आला ते YouTube बघून. फार सुंदर चित्रीकरण केलंय. त्यामुळे सागर कुवेसकरचे आभार. त्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे, राजापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेने या उत्सवामध्ये आपलं कॅश काउंटर केलं. अंजनेश्वरच्या वतीने पावत्या भरल्या, अंजनेश्वरच्या वतीने सगळी सेवा दिली, कॅश स्वीकारली. त्यामुळे त्या राजापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक पठार शाखेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे आभार. ग्रामपंचायतीचे, रस्ता, पाणी सुविधा. आभार विद्युत मंडळाचे की अविरत हा विद्युत पुरवठा केला. कुठेही विद्युत पुरवठ्यामध्ये अडचणी आणल्या नाहीत, त्यामुळे त्यांचे आभार. जनरेटर व्यवस्था मयेकरने केली, त्यामुळे यात्रा व्यवस्था बसली. आज यात्रेकरूंनी सगळ्यांनी एकोप्याने यात्रा बसवली. कुठेही ग्रामपंचायत टॅक्स नाही. देवस्थानकडून त्यांना दुपारचा समारंभीचा प्रसाद मिळाला. 2दा चहा दिला या मंदिरामार्फत. त्यामुळे ते संतुष्ट आहेत. कुठे टॅक्स लागला नाही, कुठे पैसे गेले नाही, केवळ व्यवसाय करायचा. पण आता वरुणराजांची कृपा झाली, त्याला आपला पण इलाज नाही. पुढच्या वर्षी ती काही सोय करू आपण. केवळ टार्पोलिन घालणे, पाऊस पडणार नाही त्याच्यावर, त्यांच्या सामानावर अशी व्यवस्था करणे काहीतरी बघता येईल. हे पालखी सिंहासन करीत असताना गोखले मंडळींनी अतिशय मनापासून कामकाज केलं, म्हणून त्यांचे आभार. हा उत्सवामध्ये कीर्तन सेवा बडवे आणि त्यांचे कलाकार अमेया आणि परांजपे, कौस्तुभ परांजपे यांनी केली, म्हणून त्यांचे आभार. आपल्या सगळ्यांना आजचा दिवस आणि आजचा दिवस महाप्रसादाचा जो लाभ झाला, ते आमचे दीपक नाटेकर आणि त्यांचे सगळे सहकारी, त्यांचे आभार व्यक्त केले पाहिजेत. कारण तो पदार्थ आपल्या मुखापर्यंत नीटपणे पोचवणे, चांगला होणे, रुचकर होणे आणि मनतृप्त होईपर्यंत आपण तो खाणे, ह्याचं कौशल्य त्यांनी त्या
मध्ये वापरलं आणि म्हणून त्यांचे आभार आपण मानले पाहिजे. अनेक मुंबईकर धक्के सहन करत करत तिथपर्यंत देतात आणि हा उत्सव मोठा होतो. अनेक देणगीदार इथे भरपूर रक्कम देतात म्हणून हे सगळं चालतं. म्हणून त्या देणगीदारांचे आभार. हे बघा, एखाद्या भक्ताने सांगितलं आणि ते न पेलणार असलं तरी असा एखादा भक्त सांगतो की डॉक्टर हे करायचं. आणि असे काही लोक आहेत की मी त्यांना नाही पण म्हणत नाही. रमेश काजवेने आज पटकन सांगितलं, डॉक्टर आता मुकुट आपण जो मुखवटा आहे तो सोन्याचा करूया. आता सोन्याचा करूया हे म्हटल्याबरोबर मी गप्प झालो. कारण सोनं आता शिगेला पोचलं आहे. 84-70,000 75,000 मी काही सोनं जास्त घेतलेलं नाही. त्यामुळे 70-75,000 काही सोनं गेलेलं आहे. पण त्या रमेश काजवेंची शिफारस असल्यामुळे तो संकल्प सोडलेला आहे. आणि येत्या 1-2 वर्षामध्ये श्रीदेव अंजनेश्वरचा सोन्याचा मुखवटा ज्याला ह्या सिंहासनावर बसेल असं आपण करूया. सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा. रमेश काजवेने आज सुरुवात केली. आता सुरुवात केली म्हटलं तो थांबत नाही माणूस, तो सुरुवात करतो. आणि त्यामुळे 51,000 रुपये त्यांनी स्वतःचे दिले. त्यामुळे आणि ते साने म्हणून त्यांच्याकडून मित्रपरिवार आहेत त्यांनी दिले. सुप्रिया हरिश्चंद्र काजवे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलींनी 25,000 रुपये दिले. आणि पटापट पैसे जमायला लागले. सोन्याचा मुखवटा करायचा म्हटल्याबरोबर हे असे पैसे दिल्याबरोबर मी गप्प झालो. रमेशला म्हटलं आता सुरुवात केली तर करायला पाहिजे. कारण फटाका वाद लावली, आता काय करणार. त्यामुळे पुढच्या 1-2 वर्षामध्ये अंजनेश्वरचा सोन्याचा मुखवटा करायचा संकल्प झालेला आहे. आणि तो परमेश्वर करून घेईल अशी मला खात्री वाटते. सिंहासन पुढे ठेवलेलं आहे. हे सिंहासन उगाच आणलेलं नाही, कारण ते शेवटी ललिताच्या कीर्तनाला उपयोग पडतो. पण चांदीचं सिंहासन आहे. तुम्हा सगळ्या लोकांचे त्याला हातबोट लागले नाही. त्यामुळे पालखीच्या पाठोपाठ पालखी झाली, पालखीला सगळे खांद मारतील, सगळ्यांच्या खांद्यावरती पालखी चांदीची जाईल. पण सिंहासन सगळ्यांच्या हातात ते गेलं पाहिजे. म्हणून पालखीच्या पाठोपाठ सिंहासन सुद्धा फिरवायची तयारी केलेली आहे. त्यामुळे पालखीच्या पाठोपाठ हे चांदीचं सिंहासन फिरेल. सगळ्यांनी त्याला आपापले हात लावायचे आणि त्याच्यावर पुष्पवृष्टी पण करायची. मित्र, शठम शाठम समाचार जशाच तसे कधी कधी वागावे लागते. दुःख होतं की आपण अकारण असं वागतो, पण इलाज नाही. ती विदुर नीती आहे. विदुराने ते लिहून ठेवलं आहे. शठम शाठम समाचार जसा जो वागतो तसं ते करावं लागतं. काही वेळेला इलाज नसताना सुद्धा काही गोष्टी कराव्या लागतात. अप्रिय असतात, पण ते करतो मी. कारण माझ्यासमोर अंजनेश्वर देवस्थान, अंजनेश्वर ट्रस्ट, अंजनेश्वर मोठा करणे हा एकमेव उद्देश असतो. आणि त्यामुळे मध्ये जर काही चुकीचं झालं तर मी कामकाज करतो आणि त्याला पुढच्या माणसाची अडचण होते. अशी झालेली आहे, पण इलाज नाही. हा उत्सव हे सगळं व्यवस्था बघत असताना एखादा विरोध 2-5 लोकांचा विरोध जरी झाला तरी मी तो म्हणतो की त्याला काही माझा इलाज नाही. परमेश्वरासाठी आपण सहन केला पाहिजे. आणि त्याच्यामुळे जर पाठवून शिवाय दिल्या तर मी ते अगदी व्यवस्थितपणे सहन करतो. फार त्याला उत्तर देत बसत नाही. कारण हा उत्सव करताना, हा ट्रस्ट चालवताना कायद्याची बंधनं, आयत्या कायद्याची बंधनं, धर्मदाय कायद्याची बंधनं आणि तुम्हा लोकांना फेस करणे या गोष्टी मी जर केल्या नाही तर मी इथं ट्रस्टी नाही. कारण हिशोब हा जो काही प्रकार आहे तो आता सगळ्या बाजूने प्रत्येक व्हाउचर तपासते, प्रत्येक गोष्ट तपासते. आयकर विभागाकडे गेल्यामुळे ते होतं. त्यामुळे मी सांगतो की सगळ्यांनी सावध राहा. कधी अडचण कोणाची होऊ नये. आणि नंतर असं म्हणू नये की डॉक्टर तुम्ही मला सांगितलं नव्हतं तर आम्ही सजग झालो असतो, असं होऊ नये. म्हणून मी वेळोवेळी ते सजगता सांगत असतो की बाबा हे असं करा, हे असं केलं तर ते योग्य होईल, जर केलंच नाही तर पुढे अडचण होईल ते सांगत असतो. कदाचित ते चुकीचं वाटेल, पण आता चुकीचं वाटेल, मला एखाद दुसरं वाईट शब्द ऐकायला मिळेल, पण ते भविष्यासाठी यद अग्रेस विषमी म्हणून परिणामी अमृत करून जे पहिल्यांदा वाईट वाटतं ते नंतर चांगलं जातं, ते नंतर उपयोगाचं होतं.
त्यामुळे कुठे काय कमी जास्त ही व्यवस्था बघण्यासाठी माझ्याकडून 2-4 शब्द किंवा 2-4 वाक्य चुकीचे गेले असतील, 2-4 पत्र चुकीचे गेले असतील तर ते अंजनेश्वरसाठी आहेत, अंजनेश्वरसाठी समर्पित आहेत. कुठेही माझा वैयक्तिक स्वार्थ, माझ्या घरी तो 1 रुपया जावा म्हणून केलेला प्रयत्न असा कुठेही केलेला नाही. जे जे ह्या व्यवस्थेसाठी योग्य आहे ते सगळा विरोध झेलून कामकाज केलेलं आहे. ते म्हणतात ते नाही पुण्याची जोडणी, नाही पापाची टोचणी, जसे गंगोबाचे पाणी. ही जी फुलं पानं जी परमेश्वरावर चढतात ती पानं फुलं नंतर निर्माल्य होतात, पण निर्माल्य झाडली जात नाही. माझं कार्य अशा पद्धतीने होईल परमेश्वरा की माझं कार्य पानं फुलं जरी ती कोमेजली, निर्माल्य झाली तर ती कचऱ्यात ढकलली जाणार नाही. त्याला नक्की ती मस्तकी लावतील आणि सुगंध घेतील आणि आपल्या खिशामध्ये ठेवतील. त्यामुळे माझ्याकडून कुठूनही धन्य निर्माल्याची कळा असं कामकाज होईल आणि असा तो मी प्रयत्न कायम करत असतो. कुठेही राजकारण पूर्वग्रह दूषित प्रिजुडाइज माइंड असं जे म्हणतात तसा कुठेही करत नाही आणि तसा करण्याचा प्रयत्नही नाही, गरज पण नाही. मित्र, हा दोराला मोठा होत चाललेला आहे. 2027 पर्यंत एक खांब तंबू ठेवणं हे परमेश्वरानं सांगितलंय, तू थांब. त्याचा आदेश मी नेहमी मानतो. मी आदेश मानला नाही म्हणून एक दिवस का होईना मला बोलायला बंद करून टाकलं. त्यामुळे त्याचा मी आदेश मानतो. तो आदेश असा मानतो की तू थांब. आता तू थांब म्हटलं त्याचे मी अर्थ काढतो की बाबा एकट्याने करायचे हे दिवस संपले. अनेक लोकांचे 10-12 लोकांचे सहकार्य सोबत घेऊन त्यांना सिग्नेटरी अथॉरिटी देऊन असं ते कामकाज झालं पाहिजे की जेणेकरून तो भार एकट्यावर राहणार नाही आणि सगळ्यांवर सामायिकपणे तो पसरेल. त्यामुळे व्यवस्थापक मंडळ पुढे 2-3 वर्षामध्ये 2027 पर्यंत ते व्हावं अशी सगळ्यांना मी पाठलाग करून विनंती करतो आहे आणि ते होईल. माझ्या प्रयत्नांना यश पण येईल. कबीर म्हणायचा, कबीरा हम जब पैदा हुए हम रोए जग हसे, ऐसी करने कर चलो हम हसे. आम्ही हसत राहून जग रडत आहे. माझ्याकडून असं कर्म हो, माझ्याकडून अशी कृती हो की मी जरी गेलो तर तुम्हाला चुक वाटला पाहिजे, दासाला गेला तो बरा झाला असं नको आहे. त्यामुळे मी प्रत्येक कृती ती तावून सुद्धा अनेक ठिकाणी त्याचे संदर्भ घेऊन करतो. त्याच्यामध्ये शक्यतो चुका व्हायला नको असा प्रयत्न करतो. आपल्याकडून एखादी चूक होत नाही ना याची खातरजमा करीत असतो आणि अशा पद्धतीने कामकाज करतो. भरपूर अडचणी येतात हे मला कळतं, पण तरी सुद्धा जास्तीत जास्त चांगला करण्याचा प्रयत्न करतो. मित्र, तुम्हा लोकांना तात्काळ ठेवणे, तुम्हा लोकांना माझं पुराण ऐकवत बसणे अशी माझी अजिबात आज तरी इच्छा नाही. कारण आज वरुणराजाने अशी कृपा केली की बिचारा त्या दरबार झाडणाऱ्या स्त्रियांचे पदर सुद्धा आज गोळसवणार, ते त्या चिखलात बरबटणार आणि आपले जे लोटांगणवाले आहेत ते अक्षरशः बरबटल्याशिवाय मंदिराच्या सभागृहामध्ये येणार नाही. त्यामुळे मी माझं जास्त भाषण लांबत नाही, पण एक लक्षात पुढपर्यंत झालं पाहिजे की तुम्हा लोकांच्या 1-1 रुपयाच्या चंद्यावर हा उत्सव चालतो. तुम्हा लोकांच्या 1-1 रुपयाच्या देणगीवर हा उत्सव चालतो. आपण आता दानपेटीच्या रूपाने कॅश कलेक्शन, कॅश सोर्स आपण आणलेला आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की ह्या ज्या दानपेट्या आहेत त्या धनपेट्या व्हाव्यात. पुढच्या 3 वर्षामध्ये कुठेही पावती पुस्तकातून जमा झालेली रक्कम ह्या अंजनेश्वर उत्सवाला रिझर्व्ह फंड म्हणून शिल्लक राहावी आणि दानपेटीमधून सगळा उत्सव, सगळे यज्ञ, सगळी कीर्तनाची सेवा त्या सगळ्या दानपेटीच्या पैशातून व्हावी. त्यामुळे त्या धनपेट्या त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची गरज नाही, कारण त्याचा 1-1 रुपया हिशोबात येतो, त्याचा 1-1 रुपया ऑडिटमध्ये येतो, त्याचा 1-1 रुपया आयकरकडे दाखवला जातो आणि ते पूर्णपणे 100% टॅक्स रिपीट घेऊन आलेलं धन आहे. त्याला कुठेही टॅक्स लागत नाही आणि म्हणून सगळ्यांनी त्याचा वापर करावा. सगळ्यांनी दानपेटीतल्या धनाचा वापर करावा, कारण ते धन आपण जे अर्पण करतो ते सगळ्यात पवित्र दान आहे. पुढच्या वर्षापर्यंत सगळ्यांना हे देवा उत्तम आरोग्य, आयुष्य भरभराट लाभो. हे देवा पुढच्या वर्षापर्यंत
आपला सगळा समाज एकोप्याने काम करो. एखादा नासका कुचका त्याच्यातला सडका आंबा असला तर जसा आपण बाजूला करतो, कारण त्याचा दोष त्या नासक्या आंब्याचा नसतो, सडक्या आंब्याचा नसतो, आपण तो काढून टाकत नाही. बाकीचे जे चांगले आंबे असतात ते कारण नसतात. तो सडका आंबा जर नीटपणे, कारण त्याचा दोष नसतो, तो सडत असतो, काय त्याचा इलाज नाही, तो जन्मापासून तसाच आलेला असतो, जन्माला सडत आलेला असतो. तो सडका आंबा तसा असतो आणि तो इतर लोकांना नासवतो. तर मित्र, त्या सडक्याचा दोष नाही, आपण त्याला जरा दूर करण्याची इतरांनी. हे बघा, सज्जन माणसांची निष्क्रियता ही दुर्जनांपेक्षा भयानक आहे असं मी नेहमीच म्हणतो आणि त्या लक्षात पण घेतो. त्यामुळे जे सज्जन आहेत त्यांनी दुर्जनांची निष्क्रियता, जे चुकतायत त्यांना रस्त्यावर आणणे, त्यांना दुरुस्त करणे, त्यांना वटणीवर आणणे हे काम करायलाच पाहिजे. आणि ते जर केलं नाही तर आपण नुसत्या हाताच्या घड्या घालून जर बसलो तर तो दोषारोप आपल्यावर पण लागेल. त्यामुळे सगळ्यांना माझी विनंती आहे, जे चुकत असेल ते जरूर सांगितलं पाहिजे, पण विनाकारण एखादे दोषारोप झाले तर तुम्ही लोकांनी ते दोष सगळ्यांनी मिळून फोडून काढले पाहिजे की बाबा हे करता ते बरोबर आहे. हे अशा पद्धतीने तुम्ही काहीतरी बोलणं योग्य होणार नाही. मित्र, पुढचं वर्ष सगळ्यांना चांगलं जावो, उत्तम आरोग्य लाभो. जे बाहेरगावी गेलेले, जे मंडळी उच्च पदावर गेलेले त्याला आणखीन बढती मिळो. हो, हे सभागृह श्रद्धांजलीचं नाही हे मला माहिती आहे, पण या गेल्या वर्षामध्ये उदय गोखलेंसारखे ज्यांचे हात ह्या पेटीवर थरकायचे तो माणूस आज आपल्यात नाही. आपले बावकर शेठ, जे बावकरवाडीमध्ये ज्यांचा नगाऱ्याने आपण उठतो, ते बावकर आपल्यात आज, गणपत बावकर आपल्यात नाहीत, आज हयात नाही. ललिता नरेश्वर परांजपे की जी माझ्या सोबत पहिली, दुसरी, तिसरी, चौथी शिकत होती, ती आज आपल्यासोबत राहिली नाही. की जिचं या मंदिरामध्ये अनेक तऱ्हेचं योगदान आहे, पैशाच्या रूपानं असो किंवा मला साथ देण्याच्या रूपानं असो. आपल्यातले अनेक लोक, आता इथं नाव घेणं, ती नामावळी वाचणं योग्य वाटत नाही, पण अनेक लोक असे स्वर्गस्थ झाले आहेत. त्या सगळ्यांना उत्तम सद्गती, शांती मिळो अशी अंजनेश्वर चरणी प्रार्थना करतो. हा उत्सव अधिकाधिक वर्षानुवर्ष यावश चंदू दिवाकर म्हणतात तसा मोठा मोठा होत जावो, कलाकारांनी वाढत जावो अशी अंजनेश्वर चरणी प्रार्थना व्यक्त करतो. आता पुढे राहिलेला उत्सव अशाच रंजक पद्धतीने व्हावा, कुठे अडचण येऊ नये. एखादा लोटांगणवाला आला तर तो चुकला असेल तर त्याला सरळ करावा. ज्यांना खान मारायचे असेल त्यांनी जरा बदलून मारावे, जेणेकरून सगळ्यांना खान मारण्याची संधी मिळेल. त्या सिंहासनाला हात लावण्यासाठी सगळ्यांनी, बायका, मुलांनी, लहान पोरांनी प्रयत्न करा, सगळ्यांना हात लावायला मिळाले पाहिजे. आपण आनंद लुटण्यासाठी हा उत्सव करीत असतो, त्यामुळे सगळ्यांनी दुसऱ्यालाही आनंद मिळाला पाहिजे याचं भान ठेवून आपण तो आनंद लुटला पाहिजे. आजच्या दिवसासाठी हे शब्द माझे पुरे आहेत. पुढच्या वर्षापर्यंत सगळ्यांना पुन्हा एकदा उत्तम आरोग्य लाभो, निरामय आरोग्य लाभो अशी अंजनेश्वर चरणी प्रार्थना व्यक्त करून मी आजचे लांबलेले 2 शब्द इथे संपवतो आणि माझ्या वर्णीला पुढच्या वर्षापर्यंत निराम देतो. ओम नमः शिवाय. 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 ओम नमः शिवाय.
Dios,
काय
आराम करते हात इकडे ना
नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा चाई वल्ले बंदे मशान निगार जाए मेहरबान सलाम अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज भगवान श्री अंजनेश्वर महाराज की जय।
या कुन्देन्द्रशालहारधवला या शतवस्त्रावृता या वीणावृदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माजितशङ्करप्रभुदेवे देवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र जिदे नांददो ज्ञानराजा सुपात्र तया आठवेता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरास जया साजनी जन्मनामात झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती नमस्कार द्या ब्रह्मचैतन्यमूर्ती योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसक्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्यहस्तचरणश्रवणत्ववादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। श्री मातृपितृचरणकमलेभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। सद्गुरुनाथ श्रोता श्री जानकी जीवन स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ पार्वती पते हर हर महादेव। श्री अंजनीश्वर भगवान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति। हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि कृष्ण हरि कृष्ण हरि कृष्ण हरि
नवनीत प्रिय नवल विनोद विहारी कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय आज भगवान अंजनेश्वर पालखीमधून सभा मंडपामध्ये विराजमान झाले. इतका सुंदर नटवलाय त्याला अंजनेश्वराला. अशा नटवलेल्या अंजनेश्वरासमोर उभं राहून कीर्तन करताना भगवान शंकरांचं दुसरं नाव भैरव म्हणून आहे. शंकराला भैरव म्हणतात. असा नटलेला भैरव आमच्या समोर उभा आहे, आमच्या समोर बसलाय. म्हणून या रागाचं नाव आहे नटभैरव. नटलेला भैरव हा समोर उभारून कीर्तन करायचं तर मग अभिवादन स्वरामांना करताना नटभैरव आपण करूया. गोवर्धन दर गोपाल गोपाल गोकुल संकटहारी गोकुल संकटहारी कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम कृष्ण हरि शरणागत
रे